याला गीतेची अभिधान हस्तामलक जान या हेतू म्हणती हस्तामलक वाच नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय वैश्या न शूद्रा न ब्रह्मचारी न ग्रही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपा भिक्षुर्न चाहम निजबोधरूपा। हस्तामलक आपण आपुले स्वरूपाचे लक्षण देहातीत पूर्णपण स्वये संपूर्ण सांगतू। ज्यावेळेस आचार्यांनी 8 प्रश्न हस्तामलक या बाळाला 8 वर्षाच्या बाळाला विचारले त्यावेळेस हस्तामलक पहिल्यांदा बोलले आणि इतकं समर्पक बोलले, नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही। मज लोक मानिती माणूसपण, मी मनुष्य नव्हे गा आपण। मी मनुष्याचा आत्मा जाण सबाह्य पूर्ण परमात्मा मी मनुष्याच्या शरीरामध्ये प्रगट आत्मा हे माझं वास्तविक स्वरूप आहे। इंद्र चंद्र यम वरुण, मी नव्हे देव देवी देवगण। मी इंद्र नाही, चंद्र नाही, यम नाही, वरुण नाही, देवी नाही, देव नाही, देवगण सुद्धा मी नाही। माझे नि देवा देवपण, मी परमात्मा पूर्ण देवादिदेव। माझ्यामुळं देवाला देवपण आहे आणि मी सगळ्या देवांचा आदी देव आहे, अध्यक्ष आहे मी सगळ्या देवांचा नायक। विष्णू विलींची महेश, हेही माझे अंशांश। मी परमात्मा परेश जगदादी जगदीश मीची स्वये। विष्णू ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा माझेच काय आहेत, अंश आहेत। मी परमात्मा परेश म्हणजे सगळ्यांचा आत्मा मी आहे आणि त्याला काय म्हणतात, परमात्मा म्हणतात। जगदादी जगदीश मीची स्वय, या जगाचा जगदीश म्हणजे याचा नियंता मी आहे। यक्ष राक्षस का पिशाचक, तो मी नव्हे त्याचा चालक। यक्ष राक्षस आणि पिशाच हे सुद्धा मी नाही, यांना चालना देणारा मी आहे। सकळ भूतांचा मी पाळक, भूता भूतत्व देख माझे निअंगी। सगळ्या भूतांचा पालन करणारा मी पालक आहे। माझ्यामुळं भूता भूतत्व देख माझे निअंगी, भूताला भूतपणा माझ्यामुळं आलेला आहे। मी नव्हे गा ब्राह्मण वर्ण, मी ब्राह्मण वर्ण सुद्धा नाही। माझी नि ब्राह्मणा ब्राह्मणपण, ब्राह्मणाला ब्राह्मणत्व माझ्यामुळं आहे। मी ब्रह्मदेव आपण पूज्य ब्राह्मण माझे नि तेजे। मी स्वतः ब्राह्मणांचा देव आहे आणि माझ्यामुळं ब्राह्मणांना तेज आलेलं आहे। मी क्षत्रिय नव्हे आपण, मी स्वतः क्षत्रिय नाही। क्षत्रियांचा प्रताप तो मी जाण, क्षत्रियामध्ये जे शूरत्व आहे ना ते मी आहे। माझे नि क्षत्रिया क्षात्रपण, त्यांच्यामध्ये जे झुंजार वृत्ती आहे ती माझ्यामुळं आहे। शौर्य धैर्य पूर्ण क्षत्रियांचे मी, क्षत्रियामधले जे तेज आहे, जे शौर्य आहे, जे धैर्य आहे, वीरवृत्ती आहे ती मी आहे। मज नाही वैश्यपण, मला वैश्यपण सुद्धा नाही। स्त्री वैश्यांचे निज धन, माझे नि वैश्य वैश्यपण, मी निधी निधान वैश्यांचे, मी वैश्यांचा खजिना आहे। माझ्यामुळं वैश्याला वैश्यपण आहे। मी नव्हे गा नीच वर्ण, मी नीच वर्णाचा सुद्धा नाही। नीचा नीच मी आपण, नीचापेक्षा नीच मी आहे। मज हुनी खालते पण अनासी जाणं असे ना, माझ्यापेक्षा आता खाली कोणीच नाही आहे, इतका खाली मी आहे। म्हणून जसं तुकोबराय सांगतेत ना की मऊ मेना हुनी आम्ही, मेनापेक्षा मऊ आहे आणि नाठाळ्याच्या माथा हानू काठा देऊ काठा। म्हणजे जर आडमुठ भेटलं तर त्याच्या डोक्यावर काठी मारायला सुद्धा घेणार नाही, इतके सुद्धा आहे। कारण गाठ पडे ठका ठका त्याचेवर मजा आहे तुका, ते कोणाला कसं नीट करायचं नाही हे आमच्याकडं माहीत आहे। म्हणून या खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे। या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या दरबारामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। भक्ती आणि भावार्थाचा जेणे गुंफी लाशे लागा,
जनभक्तीचा आणि भावार्थाचा शिला गुंफलेला आहे. विठोबाच्या घरामध्ये त्याने उचित नेलागा, त्या विठ्ठलाच्या दरबारामध्ये त्यानं नेऊन समर्पण केलेलं आहे. तर तो काय करतो, क्षण न लागता जन्म मरणा वेगळा केला गा. एक क्षण सुद्धा लागू देत नाही आणि जन्म मृत्यूच्या दुःखापासून वेगळं करतो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो गा. त्याचा धर्म जागो आणि त्याच्या चरणी आपलं लक्ष लागो, कारण तो देव आहे आणि तो देव आपली वाट पाहत आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि विटेवर उभा आहे आणि रुक्मिणी माता लांब आहे, 7 पावलं माग आहे. कारण कोणी हाक मारली की पटकन मला जाता यावं म्हणून उभाच येतो बरं का. इतका हाके सरीसी उडी घालून या स्तंभ फोडी. प्रल्हादाच्या हाकेवर आलेत, द्रौपदीच्या हाकेवर आलेत. तुमच्या आमच्या हाकेवर येणार नाही का? का आपण हाक मारत नाही? आपण हाक मारत नाही, नाहीतर देव यायला तयार आहे. म्हणून मी नव्हेगा नीच वर्ण, नीचा नीच मी आपण. मज हुनिया खालते पण आना निजानासे ना, जे आतळता भीती नारी. ज्याच्याकडं पाहिल्यानंतर स्त्रियांना भीती वाटते, तो मी नव्हे ब्रह्मचारी. असा मी ब्रह्मचारी नाही. ते म्हणते त्याला स्पर्श करू नका, त्याला स्पर्श करू नका, असं नाही आहे. माझी ब्रह्मचर्याची थोरी भोगुनी नर नारी नैष्टिक तो मी. म्हणजे नारी भोगून सुद्धा निष्ठावान ब्रह्मचारी मी आहे. जेवी दोहरे लिहिली भिंतीवरी. भिंतीवर काय काढलं? चित्र काढलं. आता लग्न समारंभ चालू आहे, तेथे मिथ्या नवरा नवरी, तिथं इकडून नवरी इकडून नवरा. तेवी मुळी नाही नरनारी, मी ब्रह्मचारी नैष्टिक. पण ते दिसायला या असायला नाही. भिंतीवरचे चित्र, भिंतीवरचे चित्र, रात्री पडलेलं स्वप्न आहे ना, तर आरशातलं प्रतिबिंब, हे दिसायला असायला नाही. म्हणजे प्रातिभाषिक सत्ता आहे यांची. आणि आकाशातले फुलं, तळहातावरचे केस, सस्याचे शिंग, बागुलबुवा, हे फक्त नाम मात्र आहे. नावाची सत्ता आहे, नुसतं म्हणायला आहे, असायला नाही, दिसायला नाही. आणि आपण दिसायला नाही, असायला आहोत. म्हणजे आपण अस्सल आहोत. म्हणजे आपली पारमार्थिक सत्ता आहे. परम सत्य म्हणजे जे कधी मरत नाही, त्याला काय म्हणायचं? परम सत्य. पारमार्थिक सत्ता आपली आहे. म्हणून आपण कोण आहोत? पारमार्थिक सत्तावान ब्रह्म आहोत. आणि रात्री पडलेलं स्वप्न प्रातिभाषिक आहे. आणि हे जग जे दिसायला लागलं इंद्रियाद्वारे अंतःकरणात, ते व्यावहारिक आहे. ह्याच्याशी व्यवहार करता येतो, त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्ता. आणि ज्याच्याशी व्यवहार करता येत नाही, ती प्रातिभाषिक सत्ता. अजून एक सूत्र सांगितलेलं आहे विचारसागरामध्ये, साधू निश्चलदासजी सांगतात, ज्याचा विचारा वाचून बाद होतो, ती प्रातिभाषिक सत्ता आहे. ज्याचा विचारानंच बाद होतो, ती व्यावहारिक सत्ता आहे. आणि ज्याच्या समोर विचारच बाधित ठरतात, ती पारमार्थिक सत्ता आहे आणि ती आपली आहे. म्हणून हे सूत्र आहे, हे सूत्र ध्यानात ठेवायला पाहिजे. जेवी ओवरे लिहिली भिंतीवरी, तेथे मिथ्या नवरा नवरी. तीवी मुळी नाही नरनारी, मी ब्रह्मचारी नैष्टिक. तसा मी काल्पनिक ब्रह्मचारी नाही, मी निष्ठावान ब्रह्मचारी आहे. देह गेह द्रव्यद्वारा आसक्त, बायको लेकरा बाळामध्ये आसक्त असलेला, तैसा मी नव्हे ग्रस्त. मी तसा ग्रहस्थ नाही आहे. देह द्रव्यद्वारा अनासक्त, तो मी ग्रहस्थ. त्रैलोक्यग्रही, या तिन्ही लोकाचं एक घर आहे आणि ते माझं घर आहे. हे तिन्ही लोकाचं मिळून काय आहे? एक घर, आणि ते माझं घर आहे. आणि तो मी बायको लेकरामध्ये अनासक्त असलेला ब्रह्मचारी ग्रहस्थ मी आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची झाली स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वच माझं काय आहे? घर आहे. आणि आपली कुठं 10 बाय 10ची खोली घेऊन बसला, 40 बाय 40चा प्लॉट, आणि महाराज या ना घर पाहायला. अरे हे घर बांधण्यामध्ये तुला देवानं दिलेलं घर खिळखिळं झालं ना. पायानं चालता येणं, कानानं ऐकू येणं, डोळ्यानं बरोबर दिसणं, आणि आता लागायला लागलेत परमार्थ करायला लागला. बरं का,
काय भजनाशी उरले ते पाहेगा. कितीक वेळ उरायला लागला, कितीक वेळ द्यायलो तुम्ही. तुमच्यासाठी किती वेळ द्यायलेत. तुम्ही सगळ्यावर प्रेम करायला लागले. तुमच्यावर तुम्ही प्रेम करायलेत का नाही. तुम्ही तुमच्यासाठी कितीक वेळ द्यायला लागलेत. आत्मचिंतनासाठी वेळच देईनात ना. म्हणून आपल्याला आनंदाची अनुभूती येत नाही. आनंद आहे, अनुभूती काय येत नाही. तुम्ही पहा, ज्यावेळेस तुम्ही विठ्ठलाचं मुखदर्शन करतात ना, त्यावेळेस आपोआप डोळे भरून येतात. हे कशामुळे येतात माहीत नाही, पण येतात. हे नातं असं आहे. म्हणून आई आणि लेकराचं हे नातं आहे. तुझ मज ऐशी परी जैसे तरंग सागरी. देवा, तुझं आणि माझं नातं कसं आहे. तू समुद्र आहे, मी तरंग आहे. तू मोती आहे, तर मी धागा आहे. तुम भय सोना, हम भय सुहागा. देवा, तू नुसतं सोनं आहे, पण आम्ही अलंकृत सोनं आहे. कारण आमच्या समोर संसार आहे. आता ब्रह्माच्या समोर संसार नाही, कारण निष्प्रपंच चैतन्य म्हणजेच ब्रह्मचैतन्य आहे. आता झोपेमध्ये प्रपंच नाही म्हणजे काय आहे. निष्प्रपंच चैतन्य आहे. स्वप्न म्हणजे वासनात्मक प्रपंच आहे. एकट्या मनाची केलेली कल्पना, एकट्या वासनेची केलेली कल्पना म्हणजे स्वप्न. संपूर्ण स्वप्न वासनात्मक प्रपंच आहे आणि हे संपूर्ण विश्व भौतिक प्रपंच आहे. आणि या दोन्ही प्रपंचाचा अभाव जिथं आहे ते काय आहे. निष्प्रपंच आहे. म्हणजे झोपेमध्ये वासनात्मक प्रपंच नाही आणि भौतिक प्रपंच सुद्धा नाही. म्हणजे निष्प्रपंच चैतन्य आहे, म्हणजे ब्रह्म आहे. पण ते अंतःकरण अज्ञानात लीन झाल्यामुळं ते म्हणलं मला काहीच कळत नाही. ते काय म्हणते, मला काहीच कळत नाही. अरे तिथं तू नव्हता का, तू असण्याचा अनुभव नव्हता, तिथं दुःख नव्हतं, द्वैत नव्हतं, प्रपंच नव्हता आणि निष्प्रपंच तू नव्हता का. मग तू कसा म्हणतो मला काही कळत नाही. तू होता आणि निष्प्रपंच होता, म्हणजे ब्रह्मस्वरूप होता. फक्त तिथं ज्या मनात कळायचं ते मन अज्ञानात लीन झालं होतं. म्हणून निष्प्रपंचत्वाचा. मग ब्रह्मासमोर प्रपंच आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण आमच्यासमोर प्रपंच आहे आणि आम्ही तो विवेकानं मिथ्या ठरवला. म्हणून आम्ही कसे आहोत, अलंकृत ब्रह्म आहोत. तुम भय सोना, हम भय सुहागा. म्हणून देवा, तुझ्या ठिकाणी ब्रह्म संसारच नाही, तू निरावृत्त चैतन्य आहे. पण आमच्यासमोर संसार असून आम्ही त्याला कसा ठरवला, खोटा ठरवला. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. इंद्रियानं दाखवलेलं शरीर आणि जगत तू सत्य मानू नको. वनी वसोनी वानप्रस्थ. मी वनात असून सुद्धा वानप्रस्थ नाही. तुम्ही जाण नव्हे तो सुद्धा मी इथं नाही. माझी निजन वन प्रशस्त, वनवासी विश्रांत मद्भाव भावे. माझ्यामुळं जन वन काय आहेत, प्रशस्त आहेत. हे लोक आणि जिथं लोक नाहीत अशी ती जागा, ते वन, ते माझ्यामुळं प्रशस्त आहे. वेदे लाविले भिकेशी. वेदानं काय लावलं, भीक मागायला लावलं. ओम भवती भिक्षाम देही. बरं का, तैसा नव्हे मी संन्यासी. मी भीक मागणारा संन्यासी नाही आहे. न जाळूनी जाळिले सर्व कर्माशी, नित्य संन्यासी ग्रहदारी. मी न जाळता सगळे कर्म जाळून टाकले असा नित्य संन्यासी मी आहे. घरादारामध्ये राहणारा संन्यासी कशाला म्हणावं. मी माझे पण विसरले जयाचे अंतकरण. अर्जुना तो संन्यासू जाण निरंतर. ज्यानं मी माझं ज्याच्या अंतकरणामध्ये विसरलेलं आहे तो सगळ्यात आहे, पण त्याच्यामध्ये ममत्व नाही, अहमत्व नाही. अहम ममतेची लवळ सवडी, माथे न पवतीची बापुडी. जन्म मरणाची दुतडी डवळती ढेली. हे अलीकडंच काय व्हायला लागले, डुबकळ्या मारायला लागले. तरी हे अलीकडं असून पलीकडं जाईच न ते. हाकच मारणं. अलीकडं ये मला पलीकडं ने पांडुरंगा. पांडुरंगाला हाक मारा ना तुम्ही. पांडुरंग तयार आहे तुम्हाला तिकडं न्यायला, पण हे हाकच मारणच. म्हणून
देव मनुष्य अन्न नव्हे यक्ष नव्हेसी चारी वर्ण नव्हे मनसी ब्रह्मचारी गृहस्थासी तू न मानिसी भिक्षुत्वे. तू देव नाही, मनुष्य नाही, यक्ष नाही, चारी वर्ण नाही म्हणतो, ब्रह्मचारी गृहस्थ तू यांना सुद्धा आणि भिक्षुत्व रूपानं मानतच नाही. मग माझे सांप्रतचे स्वरूप कोणते? नाथ महाराज सांगतात. आचार्यांना तो बाळ हस्तामुलक 8 वर्षाचा बालक बोलायला लागला. इतुकीही न होण्या जाण म्हणाल तू येथ कवन. हे एवढं सगळं जर मी नाही म्हणायला लागलो तर तुम्ही विचारता मग तू कोण आहेस? त्याही स्वरूपाचे लक्षण आहे का संपूर्ण गुरुराया. हे गुरुदेव, माझं स्वरूप कसं आहे त्याचं लक्षण आहे का? शुद्ध बुद्ध नित्यमुक्त शुद्ध आहे. कारण शुद्ध तो शुद्ध ही होता है, ना उसमें कुछ बढ़ाया जा सकता है ना कुछ घटाया जा सकता है. त्याच्यातला उकार बी काढता येत नाही आणि वेलांटी टाकता येत नाही. हे शुद्ध तो शुद्धच. तसं मी म्हणून तुकोबरायांना विचारा तुम्ही कसे येत? नाही जात येत कोठे फिरून या. महाराज कसे आहेत तुम्ही? आहो अखंडित जैसे तैसे. आम्ही जसे आहेत ना तसेच आहेत. आम्ही येत नाही जात नाही कुठं फिरून. आता तुम्हाला वाटतं आपण पोथीला आलो पोथीला गेलो, हे देहसंबंधाने वाटतं तुम्हाला. पण पायाचं काम आहे चलणं, हाताचं काम आहे देणं घेणं, मनाचं काम आहे स्टेरिंग करणं, इकडं वळा तिकडं वळा. आज काय आहे? आषाढी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी. आणि त्यानिमित्तानं आपण इथं सगळे जमलेलो आहेत. तर मन काय करत असते? संकल्प विकल्प करत असते आणि त्या मनाच्या जोरावर हे पाय वळत असते. मग आपल्याला वाटतं आपण आलो का गेलो, हे प्राणशक्तीमुळं येण्या जाण्याची क्रिया होत असते. मग बालपणात आलो वाटतं आपण, तारुण्यात आलो, बालपणातून तारुण्यात आलो. म्हणजे ते काय गाव आहे का? शेलू आणि परतूर. मी शेलून परतूरला आलो, तसं बालपणातून तारुण्यात आलो. हे शरीर बदललं, बालक होतं ते तरुण झालं. मग बालपणामध्ये तारुण्याचा अभाव आहे, तारुण्यामध्ये बालपणाचा अभाव आहे आणि दोन्हीचा अभाव वार्धक्यामध्ये आहे. पण तुमचा भाव सगळीकडे आहे ना, बालपणात आहे, तारुण्यात आहे, म्हातारपणात आहे. म्हणून आचार्य सांगतात बालस्तावत क्रीडा आसक्ता. बालपण खेळण्यात जात असतं, आसक्ती खेळण्यात असते. तरुणस्तावत तरुणी रक्ता. तारुण्यामध्ये तरुणीत मन असतं गुंतलेलं. वृद्धस्तावत चिंता मग्ना परब्रह्मणी कोपी न मग्ना. आणि तू ब्रह्मस्वरूपाचा विचार कधी करशील? बालपण गेले नेनता तारुण्यपणी विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. काय भजनासी उरले ते पायगा. राम राम स्मराधी. हे आता तू काय किती वेळ देशील भजनाला? कधी निवाडा होईल हे? म्हणून आपण सगळी कामं आधी सोडायला पाहिजे, हे काम आधी करायला पाहिजे. कारण कोण समय येईल कैसा न कळे याचा भरोसा. जैसे पक्षी दाई दिशा उडवून जाते. म्हणून कारण बुद्ध आहे म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. मी शुद्ध आहे कारण शरीराचा बदल झाला, इंद्रियाचा बदल झाला, श्वासाचा बदल झाला आणि माझा बदल झाला नाही. मग जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते. जी वस्तू मरत नसते तिला देव का म्हणू नये? अमृतस्य पुत्र हा श्रुती आहे. तुम्ही कोण आहेत आणि कोणाचे आहेत एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही देव आहेत आणि देवाचे. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्ही कोणाचे आहेत? प्रत्येक जीव विठ्ठलाचा आहे आणि विठ्ठल तुमचा आहे. मम वंशो जीवलोके जीवभूता सनातना. प्रत्येक जीव हा दिव्य देव आहे. जीवावघे देव
हुटा नागवी संदेह, प्रत्येक जीव हा स्वरूपानं परमात्मा आहे आणि त्याला मी परमात्मा आहे असं कळून घेण्याचा संपूर्ण अधिकार स्वतः नारायणानं प्रदान केलेला आहे. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. हे स्वतः ईश्वरानं दिलेलं आहे. आता कोणाला विचारायची गरज नाही की मला अधिकार आहे का नाही. वयवर्ष 18 झालेल्या मुलीला लग्न करण्याचा भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे. आता तिला विचारायची गरज नाही मी वयात आले मी लग्न करू का नको. तुला अधिकार आहे. ज्याला डोळे आहे तो रूप पाहण्याचा अधिकारी आहे, ज्याला कान आहे तो शब्द ऐकण्याचा अधिकारी आहे, ज्याला नाक आहे त्याला वास घेण्याचा अधिकार आहे. तसं ज्याला मनुष्य देह मिळालेला आहे त्याला मी न मरणारा परमात्मा आहे, सच्चिदानंद रूप आहे असं कळून घेण्याचा संपूर्ण अधिकार स्वतः नारायणानं प्रदान केलेला आहे. आता त्या अधिकाराचा उपयोग कधी करायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. पण कंडिशन आहे. ते म्हणले महाराज तुम्ही इतक्या दिवसानं सांगायला लागलेत की तुम्ही आत्मा आहेत, सच्चिदानंद आहेत, कळून घेतलं तरी आहे, नाही कळून घेतलं तरी आहे. ते म्हणले बाबा पसंद अपनी अपनी ख्याल अपना अपना. गुरु काय म्हणले? पसंद अपनी अपनी ख्याल अपना अपना. जर तुम्ही आज विचार नाही केलं उद्या 4 पायाचं आकार आला, पसंद अपनी अपनी ख्याल अपना अपना. काय सांगता बाबा, तुमची लीला अगाध आहे. म्हणून अशा पद्धतीनं महाराज सांगतात नित्य आहे, माझ्यात बदल होत नाही आणि मुक्त आहे. मी मुक्त आहे. मला बांधलेलं आहे का कोणी? तुम्हाला कोणी बांधलेलं आहे का? नाही ना. तुम्ही जनावराच्या नाकामध्ये व्यसन घातली तर माणसाच्या नाकामध्ये व्यसन घातली का? बरं हे प्रवचन संपल्यावर नीट आपापल्या घरी कसं काय जाते? कसं काय जाते ती आपापल्या घरी? कारण यांनी शब्दानं बांधून घेतलेलं आहे म्हणून त्या शब्दाचा घात करतात. शब्द केली जोडा जोडी, शब्द केली जोडा जोडी, शब्द केली जोडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. त्या पंढरपुरातल्या चोराला आम्ही धरलेलं आहे. कुठं? हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. तो हृदयात असलेला परमात्मा विठ्ठल परमात्मा त्याला कोंडलेला आहे. कोंडू कोंडू धरीन जीवे देह भावे उजीन देवा. कारण तुझ्या संगतीत आल्यानंतर माझा देह राहिलाच नाही. हा बोला. बाप रुक्मा देऊरू दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. आता जिथं देहच विठ्ठल आहे तिथं इंद्रिय काय आहेत? विठ्ठल आहे. तिथं मन काय आहे? विठ्ठलच आहे. आणि त्या मनात प्रगट असलेला चैतन्य कोण आहे? विठ्ठलच आहे. म्हणून तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. सगळं विठ्ठल स्वरूप आहे. आई विठ्ठल आहे, पिता विठ्ठल आहे, गुरु विठ्ठल आहे आणि गुरुदेवता सुद्धा विठ्ठल आहे. मग सगळीकडे विठ्ठल आहे म्हटल्यानंतर बंधन कुठे? बंधनच नाही. म्हणून दुःख करण्याचं कारण काय आहे? दुःखच नाही. बंधनची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. म्हणून सगळीकडे विठ्ठल आहे. विठ्ठल आमुचे जीवन, आगमा निगमाचे स्थान. म्हणून त्या विठ्ठलाला आळवा,
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार झाले ऐसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. कारण विठ्ठलानं दिलेला रस आहे हा. काय आहे? ब्रह्मरस आहे. आणि आम्ही तो आवडीनं सेवन करायला लागलो, म्हणून आम्ही नित्य आहोत आणि मुक्त आहोत. आम्ही विठोबाचे लेकरं आहे आणि विठ्ठल समर्थ आहे. सगळ्यांच्या हाकेवर येणार आहे, सगळ्यांच्या दुःखाचं निवारण करणारा आहे. म्हणून चिन्मात्र एक सदोदित निजानंदे आनंद भरित. तो मी येथ निज बोधू, तो मी निज बोध असलेला आत्मा आहे. जरी तो निजबोध, आपण त्या निजबोधाचे लक्षण, तू निजबोध रूप आहे ना, मग त्या निजबोधाचं लक्षण आम्हाला सांग. विशद सांगावे संपूर्ण हे मनोगत पूर्ण. आचार्यांचं मनोगत आहे की आता तुम्ही निजबोधाचं पूर्ण लक्षण आम्हाला सांगा. श्री एकनाथांची श्रोत्यांना प्रार्थना. आता नाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला प्रार्थना करायला लागलेत. ऐका काय प्रार्थना आहे. त्या मनोगताचे महिमान अति गुह्य ब्रह्मज्ञान. ते मनोगत जे सांगणार आहे ना, ते अति गुह्य म्हणजे एकदम अंदर की बात आहे बरं का, असं ब्रह्मज्ञान सांगणार आहे. साह्य सखा श्री जनार्दन. आणि हे सांगत असताना मला श्री सखा जनार्दन स्वामी मला सहायता करायला लागलेत. एकाएकपणे ग्रंथार्थी आले, एकाएकीच सद्गुरू आले. एका शरण जनार्दनी. जनार्दन स्वामींना मी शरण आहे. जनार्दनची वक्ता वदने. जनार्दन स्वामीच वक्ता होऊन माझ्या मुखातून बोलून घ्यायला लागलेत. ग्रंथी परमार्थ भरणी वदवी वाणी श्री जनार्दन. ग्रंथामध्ये परमार्थ भरलेला आहे आणि ते माझ्या मुखातून या वाणीतून बोलून घ्यायला लागले. जनार्दनी नवल केले. जनार्दन स्वामींनी नवल केलेलं आहे. नावासी अभंगी ठेविले. नाव जशाला तसंच अभंग ठेवलं. नाव जन आणि आर्दन म्हणजे लोकांना जे परमार्थामध्ये अडचण यायला लागली ती दूर करायला लागलीत असे जनार्दन स्वामी. शेखी नाव रूपेशी भंगिले अभंग केले अक्षर. आणि नाव रूपाचं काय करून टाकलं? भंग करून टाकला. म्हणजे बाद केला. नाम आणि रूपाचा काय केला? बाद केलेला आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोटे काही. देवाला नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही आणि देव तर आहे. म्हणून तो देव तुम्ही आहेत, आम्ही आहेत. मग तो आपला करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. म्हणून अभंग केले अक्षर आणि अक्षराला काय केलं? अभंग केलं. म्हणून आजही ज्ञानेश्वरी, गीता, भागवत याच्यात काही टाकता येत नाही, काही घालता येत नाही. का? कारण हे अक्षर अभंग आहेत. का? कारण त्या अभंगातून तुम्ही अभंग आहेत असं लक्षात येत असतं. तुम्ही अभंग आहेत असं लक्षात येत असतं. म्हणून ते अभंग टिकले. वेद जाणो गेला पुढे मौनावला. त्याला जाणता येत नाही पण ते का टिकला? कारण तो सत्याबद्दल बोलायला लागला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तीनदा सांगितलं तुम्ही सत्य विठ्ठल स्वरूप परमात्मा आहेत, पण आपण लक्षात घेत नाही. तुका म्हणे तूची खरा, हेर वाऊगा पसारा. तुकोबराय सांगायला लागले तुम्ही खरेत, तुम्ही खऱ्यावर या. आणि ते सगळ्याला सांगतं की बाबा आपलं काय खरंय, आपलं काय खरंय. आणि ते तुकोबराय काय सांगायला लागले? तूच खरं आहे. आणि ते म्हणायलं आपलं काय खरंय, आपलं काय. कोण म्हणायलं? खरं म्हणायलं. काय म्हणायलं? मोह काय खरंय. अरे तू खरा आहे ना, सगळा संसार खोटा आहे. संसार खोटा आहे हे खरे, तू खरा आहे हे खरे. अजून काय पाहिजे तुला? अजून काय पाहिजे? म्हणून विनोबा भावे सांगतात, नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशी. निवाडा देखिला संती, या दोहीचा अशा परी. कशा परी? तर अशा परी की खऱ्याला भाव, खोट्याला भाव नाही, खऱ्याचा नाश नाही. बरोबर आहे ना? नाश तो विद्यते भाव
नाभावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. भगवान गीतेमध्ये सांगतात की असत्याला भाव नाही आणि सत्याचा कधी नाश नाही. इरी सगळे म्हणतात ना खऱ्याला काय मरण आहे हो, आणि खरं कोण आहे? खऱ्याला मरण नाही, खरं तुम्ही आहेत ना. तुका म्हणे तूची खरा, तुम्ही खरे आहेत, तुम्हाला मरण नाही. अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. म्हणून अशा पद्धतीनं अवधानाचे महत्त्व सांगतात. पुरुषे विन व्यर्थ वनिता, पुरुषा वाचून बायकोला काही अर्थ नाही. टीव्ही श्रोते नवीन जाण कथा, तसं श्रोते नसल्यावर या कथेला काहीच अर्थ नाही आहे. ह्या कथेला शोभा कोणामुळं आहे? श्रोत्यामुळं आहे. म्हणून माऊली सांगतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही साक्षात महादेव आहे. तुम्ही स्त्री नाही, पुरुष नाही, बालक नाही, वृद्ध नाही, तुम्ही कोण आहे? तुम्ही महादेव आहे. मी अर्चित तसे भक्ती, मी तुमची भक्ती करत आहे. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की माझ्या बोलण्यातून एखादा वाकडा तिकडा शब्द पडला तर तुम्ही त्याचा स्वीकार करताल ना. तुम्ही तुमचं लेकरू समजून स्वीकार करताल ना. श्रोता झालिया दूषिता, ग्रंथीची सुरसता विरस होय. आणि श्रोता जर दूषित झाला तर ग्रंथामध्ये रसाचा काय होतो? भंग होतो. जीवी नपुसका हाती, जसं याच्या हातामध्ये बरं का दिदली पद्मिनी जाती, त्याला सुंदर बायको आणून दिली. तेवी कथेशी उपहाती होय निश्चिती श्रोते नवीन. तसं कथेचा रसाचा काय होतो? बेरस होतो, रंगाचा बेरंग होतो जर श्रोते व्यवस्थित ऐकत नसले तर. कथेशी अवधान जीवन, कथेमध्ये लक्ष देणं हे त्याचं जीवन आहे, जिवंतपण आहे. तिने विनती कोरडी जाण, त्याच्या वाचून ती कोरडी आहे. म्हणून कथेत नाही चित्तन काय मांडी येले प्रेत. इथं चित्त नाही मग कशाला उगं हे नुसतं मड आणून बसिलं. म्हणून कथेमध्ये बसलो तर चित्त सुद्धा कुठं पाहिजे? कथेतच पाहिजे. कारण ही अशी तशी कथा नाही आहे. आतापर्यंत आपण भरपूर कथा ऐकल्या, पण त्या कथा ऐकू ऐकू आपल्या बुद्धीचा चोथा झालेला आहे. काही कळालं नाही. सारी रात पाखडन, काय नाही सापड, काय नाही सापड. बरं का, ही जी कथा आहे ना, नाथ महाराज सांगतात अगाध हे मोक्ष कथा, एथ जयासी मुमुक्ष अवस्था, तेने देहाभिमानाची माथा पाय देऊनी आदरे श्रवणार्था रिघावे. ज्याला खरंच वाटतं की मला जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पाडावं, त्यानं अभिमानाच्या पायावर डोक्यावर आपलं पाय ठेवावं आणि आदरापूर्वक इथं श्रवणाला बसावं. ही श्रवण करण्याची पद्धत नाथ महाराज सांगतात. आपण मध्यस्थी आहोत. कथेशी अवधान जीवन, तिने विनती कोरडी जाण, केवळ होय पाषाण जे अनवधान श्रोत्यांची. कथेशी अवधानाचे पेहे, तिने विनती बाळसे खाय, केवळ रोडे जली ठाय. ते पावल्या होय दोंदिल होती पदपदार्थ, अक्षरी उबळे अक्षरार्थ. कथेशी ओसंडे परमार्थ, जय सादरे संत परिषदी. संत केवळ ब्रह्ममूर्ती. संत काय आहेत? केवळ ब्रह्ममूर्ती आहे, चालते बोलते ब्रह्म आहेत संत म्हणजे. नित्य सावधान त्याशी स्थिती, त्याशीही म्या केली विनंती. सावधानार्थी मुख्यत्वे. मी संतांना कसं सांगू की तुम्ही सुद्धा सावध होऊन बसा म्हणून? कारण ते साक्षात ब्रह्म आहेत. त्यांच्या संगतीत काय होत असतं? पाप जळते हो. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष. काय उणे आम्हा त्यानंदास, शिव ब्रह्मरस तू का म्हणे. आम्ही ब्रह्मरस आनंदानं सेवन करू, कारण तुझ्या संगतीत कर्म जुळून जातात, पापाच्या राशीच्या राशी जुळून जातात. म्हणून एवढा संताच्या सहवासामध्ये काय आहे? लाभ आहे. बैसता संताचे संगती, कळ आले कमळापती. तो नारायण कोण आहे? तो मी आहे असं आत्मरूपानं देवाची काय होत असते? ओळख होत असते. म्हणून गुरु वचने फुटली पहाट. गुरुच्या वचनानं काय होत असतं? पहाट फुटत असते.
मी कोण आहे हे लक्षात येत असतो, आत्मानुभव प्रगट होत असतो. म्हणून बरवा संत समागमू प्रगटला आत्माराम. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. म्हणून इथं सांगितलेलं आहे, त्याशीही म्या केली विनंती सावधानार्थी, मुख्यत्वे संताची निमी ज्ञान संपन्न. संतामुळं मी ज्ञान संपन्न आहे. त्याशी मी म्हणे व्हावे सावधान, हे माझे थोर उद्धटपण क्षमा पूर्ण करावी. मी तुम्हाला सावधान व्हायचं सांगायला लागलो, तर मला या उद्धटपणीमुळं मला तुम्ही क्षमा करा. कृपेने तुष्टले सज्जन, आणि त्या कृपेने सगळे श्रोते तुष्ट झाले, आनंद झाला त्यांना. तुझं सर्व भूती जनार्दन, तुला सगळ्या भूतामध्ये जनार्दनच दिसत आहे. तेच परिहार आपण वेगळेपण का करीशी. मग तिथं वेगळेपणानं तू परिहार का करायला, पुढची कथा सांग. जनार्दनची स्वयजन, हे ज्ञानाचे निज ज्ञान. एका जनार्दन शरण संत संपूर्ण तुष्टले. सगळे संत काय झाले, आनंदित झाले. आता पुढील एका निरूपण, पुढील कथाचं काय करा तुम्ही, निरूपण करा, सांगा पुढची कथा. 12 श्लोकी या व्याख्यान, हे 12 श्लोकाचं व्याख्यान तुम्ही सांगा. कर तळामळक शुद्ध ज्ञान, ते सावधान अवधारा. हे कर तळामळकचं ज्ञान शुद्ध ज्ञान आहे ना, तर ते तुम्ही काय करा, सावधानपूर्वक ऐका. आता इथं शंका आहे, प्रत्यक्ष देहसंबंध दिसत असल्यामुळे त्याच्या स्पष्टीकरणाची आचार्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष देहसंबंध तर दिसत आहे, मग इथं स्पष्टीकरण पाहिजे की तू देह कसा नाही. प्रत्यक्ष दिसे देहसंबंधू, तू मनविशी निजबोधू. तू स्वतःला निजबोध समजतो आणि देहाचा संबंध दिसतो, मग तुम्ही निजबोध कसे. त्या निजबोधाचा प्रबोधू करून विशदू सांगावा. त्या निजबोधाचं तुम्ही काय करा, स्पष्टीकरण करून सांगा. ऐकून आचार्याचे वचन, आचार्यांचं वचन ऐकल्यानंतर खवळले निजात्म गुह्य ज्ञान. त्या गुह्य ज्ञानाला काय आला, उकळा फुटला. जसा चहाला उकळा फुटतो. उल्हासे दे प्रतिवचन, स्वानंद पूर्ण पूर्णत्व दावी. मग त्यानं स्वतःचं पूर्ण आनंद स्वरूप प्रगट केलेला आहे आचार्यासमोर. तो बालक काय म्हणतो, निमित्तम मनश्चक्षुरादी प्रवृत्तो, निरस्ताखिलोपाधिराकाशकल्पा, रविर्लोकचेष्टा निमित्तं यथाया, सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा, सनित्योपलब्धी स्वरूपोऽहमात्मा. हस्तमलकाने आपण उपाधिरहित आत्मा असल्याबद्दलची सूर्याच्या दृष्टांताने निरूपण केलेलं आहे. हस्तमलक सांगतात की मी आत्मा आहे, पण मी कसा आहे, उपाधिरहित आहे. म्हणून उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. देवा मला तुझ्यासारखं कर गडे. तू जसा उपाधिरहित आहे ना, तसं मला सुद्धा उपाधिरहित कर, अशी देवाकडे काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. तर तो श्लोक आणि त्याचा भाग आपण पुढच्या ह्यामध्ये घेऊ. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल.